Hello everyone, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish Wagh. Dear student, आपण याआधी नेम रिएक्शनची सिरीज 4 व्हिडिओज बनवले आहेत. नाउ दिस इज व्हिडिओ नंबर 5. याच्यामध्ये आज आपण इम्पॉर्टंट नेम रिएक्शन बघतोय. इट्स अ रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. एमसीक्यू साठी खूप महत्त्वाची रिएक्शन आहे. नाउ द मेन पर्पज ऑफ रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन, बघा आपण ज्या ऑर्गॅनिकच्या नेम रिएक्शन घेतोय या सगळ्या नेम रिएक्शन बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे आहे आणि या सगळ्या सेम रिएक्शन तुम्हाला सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू देखील महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या रिएक्शनचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. सो आज आपण स्टार्ट करतो इट्स अँड रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. बघा रोझेनमंड रिडक्शन रिएक्शनचं मेन पर्पज काय आहे. आपल्याला सपोज असिल क्लोराइड आपल्याकडे सपोज आहे असिल क्लोराइड. असिल क्लोराइडचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे अल्डिहाइडमध्ये. ओके, या कन्व्हर्जनसाठी जे नेम रिएक्शन आपल्याला यूज करायचे इट्स अँड रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. काय होतं या रिएक्शनमध्ये, बेसिकली जो असिल क्लोराइड असतो त्याला आपल्याला रिड्यूस करायचं आहे आणि रिड्यूस करून त्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, आपल्याला अल्डिहाइडमध्ये. ओके, दिस इज व्हेरी सिम्पल रिएक्शन. आपला एक महत्त्वाचा कॅटलिस्ट ते यूज करायचं आहे. सपोज मी पहिल्यांदा असिल क्लोराइड इथं प्रेझेंट करतोय RC+O Cl या मोलेक्युलला आपण म्हणू शकतोय दिस इज अन असिल क्लोराइड. ओके, आता या असिल क्लोराइडचं काय करायचं, आपल्याला हायड्रोजनेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ लीड अँड बॅरियम सल्फेट. हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ लीड अँड बॅरियम सल्फेट, तर या कॉम्बिनेशनला आपण लिंडलर कॅटलिस्ट सुद्धा बोलतो. ओके, हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ H2, ॲडिशन ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ लीड अँड बॅरियम सल्फेट. ओके, बघा या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये H2 आपल्याला सिम्पली इथे ॲड करायचं आहे. आपला मेन मोटो आहे की आपल्याला बनवायचं काय, अल्डिहाइड बनवायचं आहे. मग साधी गोष्ट आहे की आपण अल्डिहाइड बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, फक्त या Clला रिमूव्ह करून या जागेवरती एक हायड्रोजन आपल्याला ॲड करावं लागेल. ओके, फायनली देर इज अ फॉर्मेशन ऑफ RC+OH. आपण सिम्पली एक हायड्रोजन इथे ॲड केला आहे, क्लोरीनला रिमूव्ह केलं आहे. रिमूव्ह केलेला क्लोरीन दुसऱ्या एका हायड्रोजन सोबत कंबाईन होणार, तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार, HCl. आणि जे डिझायर्ड प्रोडक्ट आहे ते तुम्हाला कुठलं मिळालं आहे, अल्डिहाइड. ओके, आपण सेकंड एक्झाम्पल घेऊया इथेनॉइल क्लोराइडचं. ओके, हाऊ टू प्रेझेंट इथेनॉइल क्लोराइड. ओके, सपोज मी ही रिएक्शन करतो आहे इथेनॉइल क्लोराइड सोबत. बघूया काय होतं रिएक्शन. ओके, नाउ द कंपाऊंड इज CH3CH2C+OCl. आपण मोलेक्युल कुठला घेतला, दिस इज अन इथेनॉइल क्लोराइड. याचं आपण करतोय हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ लीड अँड बॅरियम सल्फेट. ओके, ॲज युजल काय करायचं आपल्याला, दिस क्लोरीन इज गोइंग टू रिमूव्ड बाय हायड्रोजन. ओके, द प्रोडक्ट ऑब्टेन इज CH3CH2C+OH प्लस बाय प्रोडक्ट पुन्हा काय मिळतं आपल्याला, HCl मिळतं आहे. हा जो अल्डेड फॉर्म झाला आहे 3 कार्बनचा अल्डेड आहे, 1 2 3. 3 कार्बनचा ॲक्च्युली असतो अल्केन. अल्केनचा ई रिप्लेस करून तिथे एल टाकायचं असतो. मग कंपाऊंडचं नाव काय होणार, द कंपाऊंड इज प्रोपॅनल. ओके, कंपाऊंड कुठलं फॉर्म झालं आहे, तर इज अ फॉर्मेशन ऑफ अँड प्रोपॅनल. ओके, तर या क्वेश्चनमध्ये या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट काय असणार तर म्हणून मी सांगतोय. तर पॉईंट नंबर 1, द रिएक्शन विच कन्वर्ट असिल क्लोराइड इन टू अल्डिहाइड इज ऑप्शन ABCD. द रिएक्शन इज रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन. ओके, इन रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज युज्ड. तर तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे, लीड अँड बॅरियम सल्फेट. Okay, what will happen when acyl chloride is hydrogenated in presence of lead and barium sulfate? Option ABCD. There is a formation of an aldehyde. क्वेश्चन तुम्ही स्वतः बनवू शकताय, अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन बनवा. याच्यानंतर आपण सेकंड रिएक्शन कंटिन्यू करू. सेकंड रिएक्शन आपण बघतोय आजच्या टॉपिकमधलं, जे आहे स्टीफन रिएक्शन. ओके, याला आपण स्टीफन रिडक्शन रिएक्शन सुद्धा म्हणू शकतोय. तर स्टीफन रिएक्शनमध्ये एक्झॅक्टली कन्व्हर्जन कोणामध्ये केलं जातं, तर अल्केन नायट्राइल आर कन्वर्टेड इन टू अल्डिहाइड. अल्केन नायट्राइलचं काय करायचं, आपल्याला अल्डिहाइडमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ओके, मग आता मला सांगा, बऱ्याच मुलांचा गोंधळ हा होतो की त्यांना एक्झॅक्टली नायट्राइल क्लिअर होत नाही की एक्झॅक्टली व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय नायट्राइल. ओके, सो आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर, सपोज आय एम गोइंग टू राईट हिअर RCN. ओके, रेग्युलरली आपण याला बोलतो अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड बोललं तर खूप इझी वाटतं, पण याला अल्केन नायट्राइल म्हटलं तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. मी तुम्हाला दोघांमधलं व्यवस्थित क्लॅरिफिकेशन देणार की कंपाऊंडचं नाव कसं द्यायचं आहे. आता ही जनरल रिएक्शन आहे, याला मी समजा अल्केन नायट्राइलच बोलतो. बघा अल्केन नायट्राइलला तुम्हाला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे विथ द हेल्प ऑफ रिएजंट SnCl2 अँड HCl. SnCl2 हा जो मोलेक्युल आहे इट्स अ स्टॅनस क्लोराइड.
आता हा स्टॅनस क्लोराईड HCl दोघांची केमिकल रिॲक्शन होते आणि ते आपल्याला प्रोड्यूस करून देत आहे नेसंट हायड्रोजन. आता आपण डिसिजन घ्यायचे की नेसंट हायड्रोजन किती घ्यायचे. तर या केसमध्ये रिॲक्शन मला बॅलन्स करण्यासाठी मी काय करणार, आय एम गोइंग टू यूज 2 नेसंट हायड्रोजन. नाउ आउट ऑफ दिस 2 नेसंट हायड्रोजन ॲड दिस 2 नेसंट हायड्रोजन अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्ट होणार डबल बॉन्डमध्ये. बघा प्रॉडक्ट तुम्हाला काय मिळणार, दिस इज अ फॉर्मेशन ऑफ RCH डबल बॉन्ड NH डॉट HCl. ओके, हे HCl करून आपले आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड यूज केलं आहे. आता हे जे काही फॉर्म झाले, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इमाइन, याला बोलतात इमाइन हायड्रोक्लोराईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ इमाइन हायड्रोक्लोराईड. देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन इमाइन हायड्रोक्लोराईड की जे अनस्टेबल प्रोडक्ट आहे. आपला मेन मोटो तर आपला हाच आहे की आपल्याला या नायट्राईलला कन्वर्ट करायचं आहे, या अल्केन नायट्राईलला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे अल्डेडमध्ये. आता काय करायचं आहे, जे काही इमाइन हायड्रोक्लोराईड फॉर्म झालं आहे याचं मी करतो आहे ॲसिड हायड्रोलिसिस. याचं आपण ॲसिड हायड्रोलिसिस करतोय म्हणजे वॉटर आणि H+ आपण दाखवतो. आता बघा एक्झॅक्टली काय होणार, वॉटरमधला जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला जोडायचा या डबल बॉन्डच्या ठिकाणी. म्हणजे हा पाठीमागचा जो पार्ट आहे मी ॲज इट इज ठेवतोय. मग मोलेक्युल मला कसं मिळतो बघा, RC आणि H. हा एवढा मोलेक्युल मी ॲज इट इज दाखवलाय RCH. डबल बॉन्डच्या ठिकाणी फक्त मला या वॉटरमधला O मेन्शन करायचा आहे. सो आय एम गोइंग टू राईट हिअर O. आपल्याला मिळालं आहे मोलेक्युलर अल्डिहाइड. आता काय काय उरलं चेक करा. इथून मी यांना काढलंय NH आणि HCl. ज्यांना मी रिमूव्ह केलं तिथे एक्सप्लेन करतो की काय काय झालं. आपण NH आणि HCl ला रिमूव्ह केलंय. सेकंड थिंग, आपण H2O मधला फक्त O वापरलाय, 2 हायड्रोजन शिल्लक आहे. मला हे सांगा एवढ्या सगळ्यांचं मिळून काय बाय प्रोडक्ट मिळेल, तुम्ही चेक करा. NH4Cl. बाय प्रोडक्ट देर इज अ फॉर्मेशन ऑफ एन NH4Cl. ओके, अमोनियम क्लोराईड फॉर्म झालं आहे. मेन प्रोडक्ट फॉर्म झालं आहे अल्डिहाइड. दिस इज स्टीफन. आपण काय करूया, याचं एक एक्झाम्पल घेऊया. विल टेक वन एक्झाम्पल. सपोज मी एक्झाम्पल घेतोय मिथिल सायनाइडचं. आय एम गोइंग टू टेक एक्झाम्पल ऑफ मिथिल सायनाइड. ओके, CH3C ट्रिपल बॉन्ड N. आता जर मी याला मिथिल सायनाइड म्हटलो तर रिॲक्शन म्हणजे स्ट्रक्चर काही खूप डिफिकल्ट वाटत नाही आहे. ओके, पण यालाच मी दुसरं नाव काय देऊ शकतोय, इन द फॉर्म ऑफ नायट्राईल. तर याच्यामध्ये नायट्राईलचं नाव देताना हे दोघं कार्बन काउंट करायचे. 2 कार्बनचा अल्केन कुठला असतो, इथेन. याला बोलायचं आहे इथेन नायट्राईल. तर मोलेक्युलचं नाव आपण इथं मेन्शन करतोय. द मोलेक्युल इज इथेन नायट्राईल. मोलेक्युल कुठला झाला हा, इथेन नायट्राईल. बघा जेव्हा तुम्हाला अल्किल सायनाइड बोलायचं असेल, अल्किल सायनाइड, तर हा ग्रुप झाला अल्किल आणि इकडचा झाला सायनाइड, म्हणजे हा मिथिल सायनाइड. हा पॅटर्न आपण यूज केलाय. पण तुम्हाला जर नायट्राईलच्या फॉर्ममध्ये बोलायचं असेल तर दोघंही कार्बन आधी काउंट करून घ्या. 2 कार्बनचा अल्केन घ्या, तो होणार इथेन. इथेन आणि इकडच्या पार्टला आपल्याला बोलायचं आहे नायट्राईल. ओके, चला आता रिएक्शन प्रोसीड करू आपण. नेक्स्ट पार्ट इज इझी. आपल्याला याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे, SnCl2 आणि HCl. SnCl2 आणि HCl हे याला काय बोलतात, स्टॅनस क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. दोघांची केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला ते प्रोड्यूस करून देतात नेसंट हायड्रोजन. नाउ दिस 2 नेसंट हायड्रोजन गेट ॲड अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डचा होणार डबल बॉन्ड, त्याच्यासोबत हा HCl जोडला जाणार. मग आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार बघा इथे. सो हिअर इज CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड NH डॉट HCl. याला मी नाव काय देणार, जसं आपण नाव दिलं आहे इमाइन हायड्रोक्लोराईड, तसं सुद्धा हे सुद्धा इमाइन हायड्रोक्लोराईडच आहे. या इमाइन हायड्रोक्लोराईडचं आपण करायचं आहे ॲसिड हायड्रोलिसिस. इमाइन हायड्रोक्लोराईडचं आपण करतोय आहे ॲसिड हायड्रोलिसिस. आता सिम्पल एकच गोष्ट करायची. काय करायचं आपल्याला, हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन त्या डबल बॉन्डच्या ठिकाणी आता अटॅच होणार ऑक्सिजन. मग बघा इकडचा पार्ट आहे तसंच आहे, CH3CH इथपर्यंत मी पोहोचलोय. डबल बॉन्ड सुद्धा आहे तसाच दाखवतोय, फक्त डबल बॉन्डच्या ठिकाणी आधी NH होता, तिथे फक्त जोडायचा आपल्याला O. मग तो O मी इथे जोडलाय. हे जे काही फॉर्म झालं त्याचं फॉर्मेशन ऑफ ॲसिटल्डिहाइड. अल्डिहाइड मिळालं आपल्याला. ओके, देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन ॲसिटल्डिहाइड प्लस ॲज युजल जसं मी तुम्हाला दाखवलं होतं सेम तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे, NH4Cl. ओके, चला हा रेग्युलर वे झाला की आपण कंपाऊंड यूज केलं स्टॅनस क्लोराईड. आता एक मोलेक्युल मी तुम्हाला असं दाखवणार आहे की सपोज जर मी तुम्हाला एक कंडिशन मेन्शन केली की या मोलेक्युलमध्ये कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड होता,
या नेसंट हायड्रोजनचा अटॅक या दोघांच्या अक्रॉस झाला. पण जर मी एखादा मॉलिक्यूल असा घेतला असता की त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला सपोज कुठेतरी ट्रिपल बॉन्ड असता, सी ट्रिपल बॉन्ड सी, CH2 CH2 C ट्रिपल बॉन्ड N. समजा मी अंदाज असा एक मॉलिक्यूल काढला आहे आणि याच्यामध्ये आपण सेम हा स्टॅनर्स क्लोराईड वापरला, तर पॉसिबिलिटी काय होती माहिती तुम्हाला, की हे जे दोन नेसंट हायड्रोजन आहे हे आता सध्यानुसार आपण दाखवले ॲडिशन अक्रॉस कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड. पण ही पण एक पॉसिबिलिटी आहे की जर पाठीमागच्या चेनमध्ये जर कुठे ट्रिपल बॉन्ड असेल किंवा डबल बॉन्ड असेल तर हे नेसंट हायड्रोजन तिथे सुद्धा अटॅच होऊ शकतात. मग असा जर मॉलिक्यूल आला तर तुम्हाला या रिएजंटचा वापर यूज करायचा नाही आहे. तुम्हाला एक दुसरा रिएजंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, त्याला आपण बोलतो डिबाल. ओके, आता त्याला डिबाल बोला किंवा त्याचं पूर्ण नाव मी तुम्हाला सांगतो. जस्ट आय एम गोइंग टू मेन्शन हिअर द रिएजंट. अशा ठिकाणी कुठला रिएजंट वापरायचा तुम्हाला इथे नाव लिहून देतोय. ओके, याला ॲक्च्युली डिबाल H असं बोलू शकतात, काही जण बोलतात सुद्धा, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्रेट. डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्रेट याचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि याचा यूज केल्यानंतर जे हायड्रोजन मिळतात ते हायड्रोजन फक्त कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉसच होता, म्हणजे याला का आपण डिस्टर्ब करू शकत नाही. हां, मग आता आपण रिएक्शन कंटिन्यू करू. ज्या रिएक्शनमध्ये आपण यूज करतोय डिबाल, दॅट इज डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्रेट. डिबालचा फुल फॉर्म इथे मेन्शन करतोय, डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, तर या मॉलिक्यूलची रिॲक्शन कशी होते बघा. हा तुम्हाला प्रोड्यूस करतोय हायड्रोजन. ते हायड्रोजन जे काही नेसंट हायड्रोजन तुम्हाला मिळत आहे ते ॲड करायचे कार्बन नायट्रोजनच्या अक्रॉस. सो तुम्हाला पहिले इमाइनच मिळणार आहे, RCH डबल बॉन्ड NH. ओके, आणि या इमाइनचं हे जे काही फॉर्म झालं याला बोलतात इमाइन. इमाइनचं करायचे तुम्हाला ॲसिड हायड्रोलिसिस. जेव्हा तुम्ही या इमाइनचा ॲसिड हायड्रोलिसिस करणार तर एक्झॅक्टली होणार काय बघा. तुम्हाला नेहमीप्रमाणे इथला बॉन्ड काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन अल्डिहाइड. ओके, सिम्पली देर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन अल्डिहाइड. खूप इझी रिएक्शन आहे मुलांनो. फक्त या रिएजंटचं काम लक्षात ठेवा. हा रिएजंट काय करतो, इट इज वन टाईप ऑफ रिड्युसिंग एजंट. तो नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करतोय. जे दिलेलं कंपाऊंड आहे नायट्राइल, नायट्राइलला आधी कन्वर्ट करतो तो इमाइनमध्ये, आणि इमाइनचं हायड्रोलिसिस झालं तर आपल्याला काय मिळतंय, अल्डिहाइड मिळते. ओके, नीटला याच्यावरती खूपदा क्वेश्चन विचारतात, जेईला पण क्वेश्चन विचारले जातात. सिम्पली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला एक लिस्ट दिली आहे. इथे बघा कोण कोण आहे. फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ नायट्राइल, ज्याला आपण बोलतो अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइड, कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्डिहाइड. सॉरी, इथे अल्डिहाइड नाही, आपल्याला मॉलिक्यूल चेंज करायचा आहे. इथे आपल्याला यूज करायचं आहे असिल क्लोराईड. डस्टर, इथे आपल्याला यूज करायचं आहे असिल क्लोराईड. ओके, इथे आपल्याला यूज करायचं आहे असिल क्लोराईड. बघा हे जे तुम्हाला रिॲक्टंट दिलेत, मग तो नायट्राइल असेल किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल किंवा असिल क्लोराईड असेल किंवा ईस्टर असेल, या सगळ्यांमध्ये जर तुम्ही डिबाल यूज केला, ओके, तर या सगळ्यांचं प्रॉडक्ट एकच असतं. काय प्रॉडक्ट असतं, RC डबल बॉन्ड OH. या सगळ्यांचं रिडक्शन केलं विथ द हेल्प ऑफ डिबाल, तुम्हाला एकच प्रॉडक्ट मिळतं, दर इज अ फॉर्मेशन ऑफ ॲन अल्डिहाइड. तर लक्षात घ्या, हा सुद्धा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. जे मुलं जेईचं नीटचं प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी हा रिएजंट जास्त महत्त्वाचा आहे. CET पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आज आपण नेम रिएक्शन ते स्टॉप करतोय. आणि डिअर स्टुडंट, ज्या मुलांना अनअकॅडमीवरती जॉईन व्हायचं आहे, प्रोफाईलची लिंक मी तुमच्या दररोज संध्याकाळी 6 वाजता फ्री क्लासेस घेत असतो. ते संध्याकाळी 6 वाजता फ्री क्लासेसचे शेड्यूल मी तुम्हाला इथे स्लाईडवरती दाखवले. इथून माझे सगळे क्लासेस तुम्हाला दिसतील की कधी क्लासेस कुठले कुठले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घेण्यासाठी माझा कोड यूज करायचा आहे. कोड तुम्हाला यूज करायचा आहे कॅपिटल जगदीश वाघ. ओके, आणि जर तुम्ही 6 महिन्यांचं प्लस सबस्क्रिप्शन यूज करणार असाल, तुम्हाला फक्त 6000 पे करायचे. त्यातल्या त्यात तुम्हाला माझा कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला त्यामध्ये 10% ऑफ मिळणार. ओके, तर तुम्ही कोड यूज करू शकताय. प्लॅन्स मी तुम्हाला सगळे दाखवले आहे. 1 मंथ प्लॅन आहे, 3 मंथ प्लॅन आहे, 6 मंथसुद्धा प्लॅन आहे. ओके, तर मी तुम्हाला रिकमेंड करणार 6 मंथसाठी. आणि जे 2022चं एक्झामचं प्रिपरेशन करताय मग ते 12 मंथ किंवा 24 मंथचं प्लॅनिंग करू शकताय. ओके, पुढच्या स्लाईड मी तुम्हाला दाखवतोय की प्लसचे बेनिफिट काय काय असणार आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुमच्या घरी बसून एज्युकेशन घेऊ शकताय. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो 4ही सब्जेक्टचं तुम्हाला प्रिपरेशन करता येणार तुमच्या घरी बसून. तुम्हाला सगळ्या कोर्सेसला एकदा प्लस घेताना तुम्हाला सगळे कोर्सेसला अनलिमिटेड ॲक्सेस असतो, तो तुम्ही यूज करू शकताय. ओके, खूप सारे बेनिफिट मी तुम्हाला इथे दाखवले, तुम्ही ते रीड करा.
त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे की तुम्हाला जेवढे काही बॅचेस आहेत त्या सगळ्या बॅचेसला एनरोल करता येतं. ओके, तुम्हाला 2000पेक्षा जास्त लेसन्स अवेलेबल आहे, खूप साऱ्या क्विज देतात आहे, लाईव्ह मॉक टेस्ट देता येत आहे. हे सगळं या खूप कमी प्राईजमध्ये मिळतं आहे. इथे अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटरची टीम तुम्हाला दिसते आहे. इथे जगदीश वाघ, मी स्वतः तिथे केमिस्ट्रीसाठी आहे. ओके, आणि तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहा. वेगवेगळ्या मॉक टेस्ट असतात ज्या फ्री आहे. इथे तुम्हाला मी मंडे टू फ्रायडे सगळं टाईम टेबल दाखवलं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बॉटनी आणि झूलॉजी असे तुमचे मंडे टू फ्रायडे 20 मिनिटची फ्री क्विज असते, जे सगळे मुलं ॲक्सेस करू शकताय. ओके, चल मुलांनो, संध्याकाळी 6 वाजता लेक्चर आहे माझं अनअकॅडमीवरती. तर तुम्हाला मी टाईम टेबल दाखवलं आहे की माझे कुठल्या दिवशी कुठला क्लास असणार आहे. ते क्लासेस तुम्ही अटेंड करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार. ओके, माझ्या प्रोफाईलची लिंक, माझ्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. सो स्टे कनेक्टेड विथ मी. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. थँक्स अ लॉट. बाय बाय. टेक केअर.